तर गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुंबई आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ सुटलेलं आहे। ठाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वादळ हे बघायला मिळते। याचा फटका एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर प्रवासाला सुद्धा बसला होता। इथला आढावा घेतलेला आहे ठाण्यातून आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी। पाहूया। ठाण्यामध्ये अचानक वातावरणीय बदल पाहायला मिळाला। दुपारपासून मोठ्या प्रमाणात कडाक्याचं ऊन जे आहे ते ठाण्यामध्ये होतं, मात्र अचानक वादळी वारा जो आहे तो ठाण्यामध्ये वाहू लागलेला आहे। मोठा वाऱ्याचा झोत जो आहे तो सध्या या वादळी वाऱ्यांचा पाहायला मिळतोय। दुपारपासून कडाक्याचं ऊन होतं, नाही म्हटलं तरी 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान जे आहे ते ठाणे शहरामध्ये होतं। मात्र हे जे अचानक झालेले बदल आहेत हे ठाणेकरांना चक्रावून सोडणार आहेत, कारण अचानक हा जो वादळी वारा आहे तो वाहू लागलेला आहे। त्यामुळे काही वेळातच पावसाची देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। मात्र अचानक हा बदल कशा प्रकारे का झाला हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।